चला आज मालवणी चिकन बनवूया आणि त्यासाठी मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि हे आलं लसूण पेस्ट आपल्याला काढायची आहे आणि त्यासाठी 2 इंच आलं, 5-6 लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे तिखट हवं असेल तर 1 मिरची ॲड करा. मी इथे मिरची ॲड केली नाहीये. त्यानंतर चिकनमध्ये आपल्याला ती आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि मसाला जो मालवणी मसाला आहे तो मी आतमध्ये चांगला मॅरिनेट करून घेतले आणि त्यानंतर हे आपण त्या चिकनमध्ये टाकण्यासाठी वाटण तयार करणार आहोत. मालवणी वाटण आहे. ह्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केली आहे, तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता. तर त्यासाठी 2 कांदे घेतलेत आणि 1 मोठा नारळ तो चांगला खवून घेतला हे बघा अशा प्रकारे. आणि नंतर मग कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि मग खोबरं टाकून चांगलं भाजून घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूणही मी ॲड केले. तर ते वाटण तयार झालं. आता आपण चिकनची फोडणी तयार करूया. म्हणजे चिकन फोडणी टाकण्यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, 1 तेजपत्ता आणि 1 हरी इलायची टाकून घेतली आहे. आणि फोडणीसाठी आपण एक मीडियम कांदा आहे ना तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो चांगला भाजला ना की त्यानंतर आलं लसूण पेस्ट थोडीशी टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट चांगली भाजून घेतली की मग हा आपल्याला काश्मीरी रेड चिली पावडर टाकलाय तो चांगला असा चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा आपला कलर खूप छान येतो. आपण जे काही चिकन तयार करणार आहोत त्याच्यासाठी कलर खूप छान येतो. त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन चांगलं परतून घ्या आणि हे हाय फ्लेमवर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर लक्षात घ्या, हे परतून घ्यायचं आहे आपल्याला हाय फ्लेमवर. आणि त्यानंतर थोडासा मालवणी मसाला ॲड केला आहे आणि मीडियम गॅसवर हे मी जे पाणी वर ठेवलं आहे ताटावरती ते पाणीच आपल्याला आतमध्ये ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड करणार आहोत. आणि हे वाटण आता आपण जे तयार केलं आहे ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायला मात्र विसरू नका. कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटण लावून घेतले आणि जे मी पाणी बोलले होते ना वर गरम करायला ठेवले ते पाणी आतमध्ये ॲड करून मस्त मीडियम आचवर हे आपल्याला चांगलं चिकन शिजवून घ्यायचं आहे. हे बघा चिकन छान शिजत आले. तर चिकन अर्ध शिजलं ना की आपण जी वाटण काढलंय ते वाटण टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि नंतर मग पूर्ण चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे 10 ते 10 मिनिटं आहे ना चांगली वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि खूप टेस्टी आणि खूप छान चव लागते. Thank you guys for 100 subscribers. Thank you. असाच तुमचा सपोर्ट राहू दे. थँक यू सो मच. Thank you so much.